जुन्नरचा हल्ला, शाहिस्तेखानाची केलेली नाचक्की, सुरतेची मोहीम आणि प्रत्येक आघाडीवर बादशहाला मिळालेला पराभव यामुळे औरंगजेब एवढा चिडला की त्याने मिर्झा राजांना शिवाजी महाराजांच्या विरोधात दख्खनेत पाठवण्याचे ठरवले. त्याचे नाव राजा जयसिंग मिर्झा ही त्याला मिळालेली उपाधी होती. या उपाधीचा इतिहास मागे जातो तो थेट अकबराच्या काळात. राजा मानसिंग अकबराचा एकनिष्ठ सरदार होता. बंगाल, बिहार आणि ओडिशा या भागात मानसिंगाने पराक्रम दाखवला. म्हणून खुश होऊन अकबराने त्याला सप्तहजारी मनसबदार केले आणि मिर्झा ही उपाधी दिली. या मानसिंगाचा नातू म्हणजे जयसिंग. शहाजहानच्या मुलांमध्ये झालेल्या वारसा युद्धात दारा शुकोह आणि शुजा या दोन राजपुत्रांना सत्ता स्पर्धेतून बाजूला करण्यामध्ये राजा जयसिंगाने महत्त्वाची भूमिका निभावली होती. अफगाण, तुर्की, राजपूत योद्ध्यांमधून मिर्झा राजा आदर्श आणि उत्कृष्ट सेनापती होता. मिर्झा राजा दख्खनेत प्रचंड मोठे सैनिक घेऊन उतरला. त्याने आल्यावर थेट पुण्यावर आपला हल्ला चढवला. दिलेर खानासारखा कसलेला पण क्रूर सरदार सोबत होताच. मिर्झा राजाने आपल्याला हव्या तशा मागण्या मान्य करून घेतल्या. या मोहिमेसाठी लागणारे सर्व धन दख्खनच्या सुब्यातून मिळण्याची मागणी त्याने दरबार सोडण्याच्या आधीच पूर्ण करून घेतली. एवढेच नव्हे तर त्याच्या फौजेचे सर्वाधिकार स्वतःकडे ठेवण्याविषयी आणि राजपुत्र मुआज्जम याचा या संपूर्ण मोहिमेत कोणताही ढवळाढवळ नसावा याही मागण्या त्याने मंजूर करून घेतल्या. मुघलांच्या सर्वात महत्त्वाच्या सुभ्यापैकी एक म्हणून दख्खनचा सुभा ओळखला जात असे. तिथे नियुक्त असणाऱ्या राजपुत्राचे अधिकार आपल्यावर चालू नये अशी मागणी मान्य करून घेणाऱ्या जयसिंगाने दरबारी वजन आणि त्याचा प्रभाव आपण समजून घेतला पाहिजे. हा जयसिंग महाराष्ट्रात येतो, पुण्याकडे कूच करतो. शिवाजी महाराजांच्या ताब्यातील प्रदेश किती आहेत, कोणकोणते किल्ले आहेत, किती उत्पन्न आहे या सर्व गोष्टींची त्यांनी माहिती घेतली. एकाच वेळेस पोर्तुगीज, विजापूर, इंग्रज यांना मिर्झा राजाने पत्र पाठवले. शिवाजी महाराजांच्या सर्व किल्ल्यांची नाकेबंदी केली. पुरंदर किल्ल्याला वेढा घातला. तब्बल 3 महिने हा मिर्झा राजा महाराष्ट्रात बसून होता. पण त्याचे ठाण मांडणे चांगलेच महागात पडले. काही सरदार शिवाजी महाराजांना सोडून गेले. जमेल त्या मार्गाने शिवाजी महाराजांची कोंडी केली. त्यावेळेस आपल्याकडे फारसा भूभाग नव्हता. पुणे जिल्हा, साताऱ्यातील वसई, प्रतापगड, कोल्हापूरच्या जवळ असलेला पन्हाळा वगैरे भाग आणि काहीसा कोकणातला भाग सोडला तर शिवाजी महाराजांचे राज्य मुघलांसमोर अगदीच लहान होते. अशा परिस्थितीत हा मिर्झा राजा शिवाजी महाराजांना प्रत्येक आघाडीवर हरवण्यासाठी प्रयत्न करतोय. अखेर शिवाजी महाराजांना मिर्झा राजांसोबत तह करावा लागला. पुरंदर किल्ल्यावर भयंकर युद्ध सुरू होते. मुरारबाजी देशपांडे आणि सहकाऱ्यांच्या बलिदानाने शिवाजी महाराज फार व्यथित झाले होते. आणखी नुकसान टाळण्यासाठी महाराजांनी हा पर्याय स्वीकारला. आग्र्याच्या मोहिमेचे बीजे रोवली गेली. 35 पैकी 23 किल्ले द्यावे लागले. त्यापैकी 16 लक्ष उत्पन्नाचा प्रदेशही द्यावा लागला. शिवाजी महाराजांकडे केवळ 12-13 किल्ले आणि 4 लक्ष उत्पन्नाचा प्रदेश राहिला. विजापूरकरांवर हल्ला, संभाजीराजांना पंचहजारी मनसबदारी, तहाच्या दरम्यान औरंगजेबासोबत शरणार्थी म्हणून केलेला पत्रव्यवहार आणि नेतोजी पालकरांसोबत ऐनवेळी झालेला झगडा हे सर्व काही अगदीच अस्तित्वाला घाला घालणारे होते. शिवाजी महाराजांचा हा सर्वोच्च पराभव होता.